आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी MJ न्यूजला सबस्क्राइब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करा। सदैव ताज्या बातम्यांसह जुळून रहा MJ न्यूज सोबत। माझं मत याच्यावर एकच आहे, या ठिकाणी मी बी खून करतो, अमित शहाने पण एक खून करावा। मी संविधानाच्या मार्फत जामीनसाठी अर्ज कोर्टामध्ये दाखल करेल आणि अमित शहाने 33 कोटी देवांना विनंती करावे की मला जामीन झाला पाहिजे। मग कोण जेलमध्ये, मग जेलमध्ये कोण चढतं? 33 कोटी देवांचा वाली तो जेलमध्ये चढतो का एक बाबासाहेबाचा अनुयायी संविधानावर चालणारा तो जेलमध्ये चढतो? अरे मी तर असं म्हणेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर मी फक्त कुणाच्या याच्यामध्ये 2-3 महिने सोडून जाईन, पण अमित शहा त्याचा बापाचा बाप बी आला आणि 33 कोटी देव बी आले तरी सुटणार नाही, जेलमध्ये सळत राहील। परभणीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्याच्या बाजूला संविधानाची प्रतिकृती होती, त्याची विटंबना करण्यात आली। आमचं असं म्हणणं आहे की तो माते फिरू काही नव्हता, तो एकदम चांगला माणूस होता, त्याला भडव्याला त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करायला पाहिजे अशी आमची प्रामुख्याने मागणी आहे। आणि त्या ठिकाणी तोडफोड कोणत्याही भीमसैनिकांनी केली नाही, समाज बांधवांनी केली नाही, तोडफोड करताना सगळं पोलिसांनी केलेले आहे, ते सगळं आपण पाहिले क्लिपामध्ये। म्हणून त्या ठिकाणी आंदोलन शांततेमध्ये चालू असताना त्या ठिकाणी सोमनाथ सूर्यवंशी नावाचा एक भीमसैनिक लॉचा विद्यार्थी होता, 3ऱ्या वर्षाला, वडार समाजाचा होता, त्याला वाटलं की संविधानाचा अपमान होतोय म्हणून तो रस्त्यावर उतरला आणि पोलिसांनी त्याला अटक केली। अटक केल्यानंतर 3 दिवस त्याचा PCR झाला, नंतर MCR मध्ये आला। MCR मध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी त्याची जामीन झाली पाहिजे होती, पण पोलिसांनी जामीन होऊ दिला नाही आणि 5 दिवस सतत त्याच्यावर मार चालू झाला आणि त्याचं ब्लडिंग झालं आणि जेव्हा तो सिरियस झाला, मरणाच्या दारात गेला, तेव्हा त्याला दवाखान्यामध्ये ऍडमिट करण्यात आलं आणि त्या ठिकाणी त्याचा गतपात झाला। तर आमचं असं म्हणणं आहे की त्याचा मनुष्यवधाचा त्याच्यावर गुन्हा दाखल न करता त्याच्या पोलिसांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, कारण पोलिसांनी त्याला मारलंय तसं मेडिकल रिपोर्टमध्ये सुद्धा तसं आलेलं आहे, हे आमचं म्हणणं नाही। दुसरं असं की त्या ठिकाणी परवाच अमित शहा यांनी सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांचा संसदेमध्ये अपमान केलेला आहे। आंबेडकर आपण सगळ्यांना पाहिलं असेल। तर आमची एक मागणी आहे की नरेंद्र मोदी साहेबांनी अमित शहाला या गृहमंत्री पदावरून काढून टाकावे अशी आमची आंबेडकर जनतेची मागणी आहे। या ठिकाणी आम्ही तीव्र शब्दामध्ये त्या घटनेचा सुद्धा निषेध करतो आणि पोलिसांचा सुद्धा परभणीतल्या पोलिसांचा आम्ही सुद्धा निषेध करतो आणि त्या मारेकऱ्या पोलिसांना त्या ठिकाणी अटक झाली पाहिजे आमची मागणी आहे। निवेदन आणि आंदोलनाच्या अनुषंगाने आपण जेही मुद्दे आपण या ठिकाणी मांडलेले आहेत ते मी माननीय जिल्हाधिकारी महोदयांमार्फत शासनाला आजच्या आज पाठवून देतो। 2 मिनिटं फक्त। राजनी गावामध्ये आमच्या महिलेला मारहाण झाली होती गावातील जातीवादी लोकांकडून, त्याच्यानंतर खिनीमध्ये दलित आणि खिनीमध्ये बौद्ध महिलेचा अंतिम संस्काराला विरोध केला आणि त्या ठिकाणी तिथला जो API फतेपूर पोलीस स्टेशनला त्याने बरेचसं टाळाटाळ केलं होतं, त्याच्यात आहे त्याचा मुद्दा आहे, टाळाटाळ केला होता। म्हणून SP साहेबांनी त्या API फड साहेबांवर कारवाई करण्यात यावी अशी आमची प्रामुख्याने दुसरी मागणी आहे। ओके, थँक्यू। चला, कार्यक्रम केल्याबद्दल पोलीस स्टेशनच्या वतीने खूप खूप आभार। ओके, बोला। परभणी घटनेच्या निषेधार्थ तुम्ही आज अध्यक्ष महेशजी खरे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले, काय सांगाल? आज जामनेर तालुक्यामध्ये आमच्या रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा प्रमुख भगवान सोनवणे यांनी अतिशय संवेदनशील आणि शासनाच्या कठोर प्रश्नावरती भडीमार केलेला आहे। जर शासन जर काम करत असेल, सरकार जर आज पंतप्रधान जर याकडे लक्ष घालत असेल तर याचा अर्थ असा होतो की या देशाची लोकशाही जिवंत राहील। अन्यथा पंतप्रधानाने जर कानड केला, अमित शहा सारखा गृहमंत्री असताना त्यांनी बाबासाहेबांचा अवमान करणं, एक ज्या पदावरती तो बसलेला आहे, ज्या खुर्चीवर जो बसलेला आहे, ते बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानाच्या पदावरती तो बसलेला आहे आणि संविधानिक पदावर असताना असे वक्तव्य करणं म्हणजे तो मूर्खाचं लक्षण आहे। अशा गृहराज्यमंत्र्यांना तात्काळ जर पंतप्रधान जर निलंबित न केलं तर याचा अर्थ की आपण सर्व संविधानाचा अपमान करताय हे घोषित सिद्ध होते। तरी आपण जनतेने आणि लोकांनी आतापर्यंत शांतता बाळगलेली आहे। हे जे आंदोलन आहे हे संयमपूर्ण आहे। आज जामनेर तालुक्यातले PI सुद्धा इथे होते,
इथे वातावरण कशा प्रकारचं असताना सुद्धा शांतप्रिय रिपब्लिकन चळवळीचे लोक काम करतायत आणि भगवान सोनवणे अतिशय संवेदनशील भागात असताना चांगला एक लॉंग मार्च करून एक निदर्शनं लोकांच्या जाणीव करून दिलेली आहे. तर पंतप्रधानांनी याकडे लक्ष द्यावं अशी आमची नवी मुंबईच्या वतीने पंतप्रधानांनी ट्विट करून सांगितलं आहे अमित शहा यांच्यावर की जनतेने हे मनावर घेऊ नये. यावर आपलं मत काय? याचा अर्थ असा आहे की तुम्हाला या देशाच्या संविधानाबद्दल विरोध आहे हे सिद्ध होत आहे. जर पंतप्रधान असं म्हणत असेल, आम्ही अजून ऐकलं नाही, पण पंतप्रधान जर अशी भूमिका मांडली असेल, ट्विट केला असेल, तर पंतप्रधानांना लोकशाही मान्य नाही असं सिद्ध होत आहे. काय सांगू? अमित शहा म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा एक पॅशन होऊन गेलेली आहे आणि ही पॅशन जर तुम्ही आंबेडकर असं म्हणत असाल तर 7 जन्मात तुम्हाला स्वर्ग मिळाला असतं. याच्यावर आपलं मत काय आहे? माझं मत याच्यावर एकच आहे. या ठिकाणी मी बी खून करतो, अमित शहानं पण एक खून करावा. मी संविधानाच्या मार्फत जामीनसाठी अर्ज कोर्टामध्ये दाखल करेल आणि अमित शहाने 33 कोटी देवांना विनंती करावे की मला जामीन झाला पाहिजे. मग कोण जेलमध्ये मग जेलमध्ये कोण चढतं? 33 कोटी देवांचा वाली तो जेलमध्ये चढतो का एक बाबासाहेबाचा अनुयायी संविधानावर चालणारा तो जेलमध्ये चढतो? अरे मी तर असं म्हणेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर मी फक्त कुणाच्या याच्यामध्ये 2-3 महिने सोडून जाईन, पण अमित शहा त्याचा बापाचा बाप बी आला आणि 33 कोटी देव बी आले तरी सुटणार नाही, जेलमध्ये सळत राहील. कोणकोणत्या मागण्या घेऊन आपण आज मी या ठिकाणी परभणीमध्ये ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या बाजूला प्रतिकृती होती संविधानाची, ते तोडफोड करण्यात आली. त्याच्यावर साधा सुद्धा गुन्हा दाखल न करता त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा आणि त्याच्या मागे जो मास्टर माइंड असेल तो कुठल्याही पक्षाचा असो, त्याला शोधून काढून त्याच्यातली सत्यता काय आहे ते जनतेसमोर आणावी. दुसरी मागणी अशी आहे की आंदोलनकर्ते एकदम शांततेमध्ये आंदोलन करत होते, पण त्या ठिकाणी आपण बरेचशा क्लिपा पाहिल्या की त्या ठिकाणी पोलीस दलित वस्तीमध्ये घुसून महिलांना मारहाण करत होती. त्याच्यानंतर दलितांचे जे मालमत्ता होती, मग रिक्षा असेल, 4 व्हीलर असतील, बाईक असतील, त्याची तोडफोड करताना पोलिसांना आम्ही पाहिलं, तुम्ही पाहिलं. म्हणून या पोलिसांवर गुन्हे का दाखल होत नाहीत? आणि अशातच त्या ठिकाणी सोमनाथ सूर्यवंशी नावाचा एक लॉ कॉलेजचा विद्यार्थी 3ऱ्या वर्षाला होता, वडर समाजाचा विद्यार्थी होता, वडर समाजाचा होता. त्याला त्याच्याकडून हे पाहिलं नाही, तो व्हिडिओ शूटिंग करत होता. ते अन्याय चालू आहे पोलिसांमार्फत, तर त्याला अटक करण्यात आली. त्याला अटक केल्यानंतर त्याला 3 दिवस PCR मध्ये ठेवलं. PCR संपताच त्याला MCR मध्ये टाकलं. MCR मध्ये आता मी पण 4-5 महिने जेलमध्ये राहिलोय, मला माहिती आहे प्रोसिजर काय आहे. MCR मध्ये त्याचा जामीन झाला पाहिजे होता, पण त्याचा जामीन न झाला. त्याला सतत कंटिन्यू मार चालू राहिला 5-6 दिवस आणि त्याचं जेव्हा ब्लिडिंग चालू झालं आणि जेव्हा तो मरणाच्या दारात गेला तेव्हा त्या हरामखोर जातीवादी महादरच्या पोलिसांनी त्याला दवाखान्यात भरती केलं आणि त्या ठिकाणी त्याचा जीव गेला. म्हणून त्याच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी लोकांची मागणी आहे. पण मी तर म्हणे त्या हरामखोर जातीवादी महादरच्या पोलिसांनी त्याला खून केला आहे म्हणून त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी हे आमचे या ठिकाणी निदर्शन होतं. तसंच राजनी गावामध्ये निवडणुकीच्या वादातून आमचे एक मगरे महिला हिला जातीवादी लोकांनी मारहाण केली. त्या ठिकाणी फडसाहेबांनी गुन्हा दाखल करण्यासाठी टाळाटाळ केला. त्याच्यानंतर एक किन्नी गावामध्ये एक बौद्ध महिलेचा अंतिम संस्कार करण्यासाठी जातीवादी लोकांनी विरोध केला. त्यावेळेस बी त्या ठिकाणी API फत्तेपूर पोलीस स्टेशनचा त्यांनी टाळाटाळ केली. म्हणून या ठिकाणी फत्तेपूर पोलीस स्टेशनचा हा जो API आहे तो बौद्धांना दलितांना संरक्षण देण्यासाठी हा समर्थ ठरलेला आहे, अपयशी ठरलेला आहे. म्हणून माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी या प्रकरणामध्ये लक्ष घालून त्याच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी. एवढ्या या सगळ्या मागण्यासाठी या ठिकाणी निदर्शन होतं. पंतप्रधान म्हणतात की ज्याने काही गुन्हा केला असेल त्याला फाशी झाली पाहिजे. मग यांनी मोठा गुन्हा केला, यांना पण फाशी झाली पाहिजे ना. फाशीवर कम से कम त्या गुन्ह्याचा विचार करा ना. गुन्हा का करताना त्यांना काय सुरक्षित सोडता? महिलावर अत्याचार होतोय, किती महिलावर अत्याचार होत आहे तुम्हाला काय सांगा. याच महिलावर कसं होत आहे? गरिबांच्याच महिलावर कसं, एखाद्या श्रीमंताच्या आमदारच्या खासदारच्या कोणाच्या महिलावर अत्याचार होत नाही, कारण की SC मध्ये चालता. आणि गरिबाच्या महिला या झिट्या अशा या झाडे लावताना कष्ट कमवता, त्याच्यावर अन्याय होतं. त्याच्या गरिबाच्या पोरं झाडतात, त्याला मारून टाकता. एक कशावर अन्याय? ते तर म्हणता की आम्ही ज्यांना अन्याय केला असेल त्याला फाशी दिली पाहिजे. आता यांना काय देत नाही तुम्ही फाशी? यांना फाशी दिलीच पाहिजे.
पोलिसांना त्यांना मारलाय ना, यांना फाशी दिली पाहिजे. त्यांना कोण केलं त्याला फाशी. तुम्ही सांगताय ना, पंतप्रधान बोलताय ना की ज्याने अन्याय केला असेल त्याला फाशी झालीच पाहिजे, आणि अन्याय करणाऱ्याला जो साथ देत असेल त्याच्या सुद्धा त्याला शिक्षा झाली पाहिजे. पण यांनी पण साथ दिली आहे, याला काय शिक्षा होत नाही, याला काय फाशी होत नाही. माझं म्हणणं आहे की त्यांना फाशी झालीच पाहिजे बस. तर आपण बघितलं RPI आठवले गटातर्फे इथे आज रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. परभणी घटनेचा इथे निषेध व्यक्त करण्यात आला. त्याचप्रमाणे अमित शहा यांचा देखील निषेध व्यक्त करण्यात आला. अमित शहांवर जिल्हा अध्यक्ष भगवान सोनवणे यांनी एक उदाहरण दिलं की त्यांनी सुद्धा मर्डर करावं, मी सुद्धा मर्डर करतो, आणि त्यांनी दाखवावं की इथे त्यांना कोणता देव पावन होतो. नाहीतर मीच त्यांना सांगेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच त्यांना पावन होईल, असं त्यांनी इथं कळाडून इशारा अमित शहा यांना दिलेला आहे.